मोठी बातमी समोर येते ती म्हणजे मालेगाव नंतर आता अमरावतीमधील बांगलादेशींबाबत किरीट सोमय्या यांनी ट्विट केले। अमरावतीच्या अंजनगाव सुरजीतील तहसीलदारांनी गेल्या 6 महिन्यात बांगलादेशी आणि रोहिंग्यांना 1100 जन्म प्रमाणपत्र दिल्याचा आरोप त्यांनी केलाय। यावर अंजनगाव सुरजी येथील तहसीलदार पुष्पा सोळंके यांनी स्पष्टीकरण दिले। आमच्याकडे आलेल्या अर्जाची छाननी करून त्यानंतरच जन्म प्रमाणपत्र देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले। सोमय्यांच्या आरोपानंतर 4 सदस्य समिती स्थापन करण्यात आली आहे। मालेगावमध्ये असे बांगलादेशी लोक आढळलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांना असे आदेश वाटप केलेले आहेत। तर असा प्रकार अंजनगावचा आहे का म्हटलं, असं तर काही झालेलं नाही अंजनगावला। आणि जो त्यांनी 1100 आकडा दाखवलेला आहे हा आकडा चुकीचा आहे। आम्ही कोणतं वाटपच केलेलं नाहीये। आपल्याकडे 569 अर्ज आदेश वाटप झालेले आहेत, त्यापैकी 484 जवळपास अर्ज मुस्लिम लोक 485 अर्ज हे मुस्लिम लोकांचे आहेत आणि 84 अर्ज जे आहेत हे हिंदूचे आहेत। असे एकूण 569 आपण आदेश वाटप केलेला आहे। असं कोणत्याही चुकीचं किंवा गैरप्रकार केलेला नाहीये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।